विधिमंडळ अधिवेशनातील राडा प्रकरण आणि या प्रकरणी चौकशी अंती पोलिसांकडून अहवाल तयार झालेला आहे। मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून अहवाल विधिमंडळाकडे सादर करण्यात येतोय। विधिमंडळ सूत्रांकडून ही माहिती मिळते। पोलीस अहवालानंतर विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। पावसाळी अधिवेशन काळात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झालेली होती। आता या सगळ्या संदर्भात चौकशी अहवाल प्राप्त होताना दिसतोय। चौकशी अंती पोलिसांकडून हा अहवाल तयार करण्यात आलाय। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? अखेर मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून अहवाल विधिमंडळाकडे सादर करण्यात आलेला आहे। काय म्हटलंय या अहवालात? काही अंदाज लागतोय का? चेतनशी पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करूया। बातमी पुन्हा एकदा आपण पाहूया। आपण चेतनकडून अधिक माहिती घेणार आहोत। मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून अहवाल विधिमंडळाकडे आता सादर करण्यात येतोय। विधिमंडळ अधिवेशनातील राडा प्रकरण आणि या प्रकरणी आता अहवाल प्राप्त झालेला आहे। चौकशी अंती पोलिसांकडून हा अहवाल तयार करण्यात आलेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, काय म्हटलंय या अहवालात? काही अंदाज लागतोय का? निश्चितच एकंदरीत लागवी दोन्हीही आरोपींना आता सध्या ते जामीन मिळालेला होता आणि त्यानंतर पोलिसांच्या अहवालाकडे लक्ष लागलेलं होतं आणि हा अहवाल आता पोलिसांनी विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केलेला आहे। त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनापर्यंत एकंदरीत या संदर्भात चर्चा होईल आणि जी माहिती आहे ती विधानसभा अध्यक्ष दोन्हीही गटातील जे त्यांचे प्रमुख नेते आहेत त्यांना देतील आणि या संदर्भातील ठोस कारवाई होऊ शकते। आता विधिमंडळाकडून सुद्धा या संदर्भात काही विशेष कारवाई होते का पाहावं लागेल। दरम्यान दोन्हीही आमदारांनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त केलेली होती, माफी मागितलेली होती। त्यानंतर हे प्रकरण विधिमंडळापुरतं संपलेलं होतं। मात्र ज्या कार्यकर्त्यांनी विधिमंडळात आलेले होते त्यांनी कुठलेही अधिकृत पासेस सोबत बाळगले नसल्याची माहिती समोर आली होती। परिणामी या संदर्भात सुद्धा आता विधिमंडळ या दोन्ही आरोपींवरती काही विशेष कारवाई करतं का या अहवालाच्या आधारे हे पाहावं लागेल। लागवी अगदी चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण अशा सविस्तर माहिती करता। विधानभवनाची हक्कभंग समितीची उद्या बैठक आहे आणि मागच्या अधिवेशनामध्ये जे शेवटच्या दिवशी मारहाण झाली, शिवेगाळ झाली, त्याच्यावरती माननीय अध्यक्षांनी गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्या दखलीचा त्यांनी हक्कभंग समितीकडे सुपूर्द केलेला आहे आणि मागच्याच आठवड्यामध्ये हक्कभंग समितीकडे आमच्याकडे तो प्रकरण आलेला आहे। त्या संदर्भात आम्ही दोन्ही आमदारांचं काय म्हणणं आहे असं 15 दिवसाचं नोटीस त्यांना आम्ही दिलेलं आहे आणि इतकंच नाही तर काही लोकांवरती पोलीस स्टेशनवरती गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत। तर त्यांच्या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांनी, कारण हा प्रकरण विधानसभेशी संबंधित असल्यामुळे 288 आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्यामुळे आम्ही मुंबई सीपींना पण बोलवलेलं आहे उद्या की हे जे काही गुन्हेगार असतील त्या गुन्हेगारांची जे पार्श्वभूमी काय आहे, कारण काही लोकांवरती क्रिमिनल केसेस आहे असं आम्हाला माहिती पडतं आहे। तर त्या सगळ्या पार्श्वभूमी काही हेतूस पुरस्कार तर नव्हतं, हा सगळं काही मोठं घातपात तर नव्हतं। ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशीसाठी कोणत्या स्टेजला आहे म्हणून आम्ही मुंबई आयुक्तांना पण बोलवलं आहे आणि त्या संबंधित DCP असतील किंवा विधानभवनाच्या मुख्य सुरक्षा कर्मचारी असतील, ह्या सगळ्यांना आम्ही आढावासाठी बोलवलेले उद्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।